आता ऑक्सिजन हा कोणकोणत्या फंक्शनल ग्रुप मध्ये असतो? अल्कोहोल. अल्कोहोल. हा कोणता आहे? इथर. इथर. अल्कोहोल मध्ये इथर मध्ये हा कोणता आहे? फिनॉल. फिनॉल. अल्कोहोल, फिनॉल, इथर. ठीक आहे. अजून हा कोणता आहे? कीटोन. हा कोणता आहे? अल्डिहाइड. ठीक आहे. हे झाले. अजून वेगळे अजून कोणते? हा कोणता आहे? एस्टर. आणि अजून कोणता राहिला? ऍसिड. ऍसिड. ठीक आहे. पण आता हे 3 चॅप्टर वेगवेगळे. सध्या आपण कोणता बघणार? अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. ठीक आहे. आणि अल्कोहोल मध्ये पण मी बघायला गेलं तर ROH. मग काही रिॲक्शन होतात या बॉन्डवर. कोणता बॉन्ड? OH. आणि काही रिॲक्शन कोणत्या बॉन्डवर होणार? RO वरती. मग त्याचा रिॲक्शन आणि त्याचे रिएजंट बघायचे. ठीक आहे. चला सुरू करू आता. पहिला हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. टायटल आहे आपलं हायड्रॉक्सी म्हणजे कोणता ग्रुप? OH. सो हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह मध्ये एक आहे ॲलिफॅटिक म्हणजे स्ट्रेट चेन आणि दुसरा कोणता आहे? ॲरोमॅटिक. ठीक आहे. चला बघा आता. ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह. ॲलिफॅटिक म्हणजे स्ट्रेट चेन असती आणि स्ट्रेट चेन जी आहे त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो. सिंगल बॉन्डला कोणतं हायब्रिडेशन असतं? sp3. साधं सिंपल एक्झाम्पल समजा CH3OH. त्याच्यातला जो कार्बन आहे तो कार्बन कोणता आहे? sp3 कार्बन आणि त्याला अटॅच्ड OH. आणि नंतरून जर तुमचा OH रिंगला जोडलेला असेल तर तो कोणता कार्बन असतो? sp2. म्हणजे बेन्झिन रिंग असेल तर. आणि हा sp3. सो थोडक्यात हायड्रोक्सीचे 2 क्लास पडले, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. ॲलिफॅटिक मध्ये sp3 आणि ॲरोमॅटिक मध्ये कोणता? sp2. हा. तो हा अल्कोहोलिकच्या अंडर जातो आणि हा कशाच्या अंडर जातो? फिनॉल. त्याच्यामधलं ॲलिफॅटिकचं आपल्याला परत क्लासिफिकेशन बघायचं. तर ते बऱ्याचशा टाईप वर केलं जातं. ॲलिफॅटिकचं क्लासिफिकेशन पहिले नंबर ऑफ काय? OH ग्रुप. बहुतेक तुम्हाला ते कळत नसेल काय चाललंय. इकडे दाखवतो बघ. आपण कसलं क्लासिफिकेशन बघतोय? कोणता ग्रुप? हायड्रॉक्सी. हायड्रॉक्सीचे 2 क्लास कोणते? ॲलिफॅटिक आणि बोला ॲरोमॅटिक. ॲलिफॅटिक म्हणजे हा असा. मग हा सिंगल बॉन्डचा कार्बन कोणता असतो? sp3. ॲरोमॅटिक म्हणजे रिंग आणि रिंगला OH आहे. तर हा जो कार्बन आहे हा कोणता आहे? sp2. सो हा sp3 हा काय आला? sp2 झाला. सो हे झालं तुमची सुरुवात इथं. त्याच्यानंतर आता त्याच्या पुढं जर आपल्याला याचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर याच्यामध्ये 2 गोष्टी मगाशीच सांगितलं. हा कार्बनला अटॅच कोण आहे? OH. मग तुम्ही आयदर OH च्या बेसिसवर क्लासिफिकेशन करा नाही तर कोणाच्या बेसिसवर? कार्बन. मग सांगा आता OH च्या बेसिसवर करायचं झालं तर एक OH असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? मोनोहायड्रिक. 2 असेल तर डाय. 3 असेल तर ट्राय. 3 पेक्षा जास्त असेल किंवा जास्तच झाले तर कोणता? पॉलिहायड्रिक. जर तुम्ही कार्बनच्या बेसिसवर केलं तर आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं कार्बनचे टाईप कोणते असतात? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. सो कार्बनच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन आहे, OH च्या बेसिसवर हे समजलं का ते सांगा. येस सर. ओके. उद्या सकाळपर्यंत केलं चालेल ना सर? हा त्याची काही घाई नाही. उद्या परवापर्यंत पाठवून द्या. बघ आता मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर दाखवलं तेच आहे बघा. पहिलं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर आहे? OH. एक OH असेल तर मोनो, 2 असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय आणि 3 पेक्षा जास्त असेल तर काय म्हणणार? पॉलिहायड्रिक. हे कळत आहे ना आताच सांगितलेलं? म्हणजे तुम्ही ॲलिफॅटिकला 2 टाईप मध्ये करा. एक आहे नंबर ऑफ OH ग्रुप आणि दुसरं
ऑन द बेसिस ऑफ Sir. नेचर ऑफ कार्बन. कार्बनचं नेचर काय, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ठीक आहे. इंट्रोडक्शन संपलं. आता मेन चॅप्टरचा पार्ट तो सुरू झाला. काय करतोय आपण, अल्कोहोलचं प्रिपरेशन. फक्त अल्कोहोल सगळे नाही, फक्त स्पेसिफिक कोणता घेतला, मोनोहायड्रिक. ठीक आहे. आता तुम्ही एक काम करा, तुमची वही असेल ना, तुम्ही या टाइप मध्ये लिहित आहे समजा, आता वही असेल तर तिथं साईडला 1 2 3 4 5 असं रिएजंटचं नाव लिहित जा. फक्त आपले किती रिएजंट झाले, किंवा कुठे वरती मार्जिन मध्ये लिहिलं तरी चालेल. आता रिएजंट एका लाईनीमध्ये सुरू होणार आहे. ठीक आहे. बघा, हा जो हायड्रोजन आहे हा प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी, म्हणजे कार्बन जो त्याचा अटॅच्ड आहे, याला 3 कार्बन आणि पुढे हायड्रोजन येतं. हा कार्बन प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी, बोला. टर्शरी. टर्शरी. मग त्या टर्शरी कार्बनचा हायड्रोजन टर्शरी हायड्रोजन आहे, विच इज मोर रिएक्टिव्ह. आणि जर तुम्ही त्याच्यावर KMnO4 वापरला, KMnO4 ऑक्सिडायझिंग का रिड्युसिंग एजंट आहे, बोला कोणता आहे. तुम्हाला रिएजंट नाही झाले का याच्या आधी? आवाज नाही आला? नाही सर. हा, सगळ्यांचा रिप्लाय आला पाहिजे बरं का. नाही झाले ना? नाही सर. अच्छा, वर्षाचा आवाज नाही आला. वर्षा, वर्षा आवाज येतोय? नाही. हा, ओके. बघा काय माहिती का, KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता तो का ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कारण तो काय डोनेट करतो, ऑक्सिजन. ठीक आहे. मग आता या CH बॉन्ड मध्ये तो स्वतः ऍड काय करणार आहे मध्ये, O. आणि असं झाल्यानंतर सगळं सेम, फक्त इथं OH आला. सो तुमचा जो अल्केन आहे, अल्केनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, बोला. अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये. आपण थोडं स्लो घेऊ हा चॅप्टर. चल, आपल्याकडे बराच वेळ असेल. परत एकदा बघा, अल्कोहोल आपल्याला बनवायचं आहे, तर आपण त्याचं प्रिपरेशन बघतोय. त्या अल्कोहोल मधला कोणता बनवायचा आहे, मोनो, डाय की ट्राय? मोनो. मोनो. हा, मग मोनो अल्कोहोल म्हणजे एकच OH असला पाहिजे. मग तुमचा कंपाऊंड पण असा पाहिजे की तिथं एकच हायड्रोजन जास्त रिएक्टिव्ह असला पाहिजे. मग तो सध्या आपण कोणता घेतला, हा टर्शरी. मग तो तिथं ऑक्सिजन ऍड करतो. सो KMnO4 झाला ऑक्सिडायझिंग एजंट. सो अल्केन इज कन्वर्टेड इनटू अल्कोहोल बाय विच प्रोसेस, ऑक्सिडेशन. म्हणून हा रिएजंटचा रोल काय, ऑक्सिडायझिंग एजंट. क्लिअर, एवढं समजलं? सर परत सांगा एकदा. एक मिनिट, तू मला विचार प्रश्न. आता याच्यात कुठून तरी प्रश्न विचार, मी तसं सांगतो. बोल, कुठून सुरू करू, रिएक्टंट, रिएजंट का प्रोडक्ट पासून? रिएजंट पासून सर. रिएजंट जो दिलेला आहे त्या रिएजंट मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे, बोला रे बाकी सगळे. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कार्बनला 3 काय जोडलेले, CH3. आणि सेंटरच्या कार्बनला जोडलाय हायड्रोजन. तर हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, लिस्ट. अल्केन, अल्किन, अल्काइल, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, एस्टर. कोणता आहे? अल्केन ना, सगळे बॉन्ड सिंगल आहे, कार्बन आणि हायड्रोजनच आहे, म्हणजे हा कोणता आहे, अल्केन. अल्केन वर तुम्ही कोणता रिएजंट वापरला, KMnO4. मीडियम कोणतं ठेवलं, ऍसिडिक. आता ज्याच्याकडे 4 ऑक्सिजन आहे तो रिडक्शन करेल का ऑक्सिडेशन करेल? ऑक्सिडेशन करणार. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज अ ऑक्सिडेशन. तो ऑक्सिडेशन करणार. मग आता तो विचार करतोय की मला ऑक्सिजन अल्केनला द्यायचा. मग अल्केन मधलं सगळ्यात रिएक्टिव्ह बॉन्ड कोणता आहे सध्या, CH. बाकी तर नाही, कारण ते CH3 दिलेले आहे. हा सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे. त्यामुळं त्या बॉन्डच्या मध्ये कोण ऍड होतो, ऑक्सिजन.
सो कार्बनला 3 CH3 तसेच ठेवले, काही चेंज केलेलं नाही, आणि त्याला अटॅच काय केलं O, आणि O ला नंतर H. सो ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. समजलं का नाही? समजलं सर. येस, सो इट इज अ ऑक्सिडेशन. ठीक आहे, पुढं परत विसरायचं नाही आपण काय करतोय, प्रिपरेशन कसलं, मोनोहायड्रिकचं. ठीक आहे, नेक्स्ट. फ्रॉम अल्किन्स. बघा आता, अल्किन म्हणजे डबल बॉन्ड. आता एक काम करू, चला आपण हे सगळं कट करून टाकू. आपण हा चॅप्टर स्लो होते, परत परत सांगते, तुम्ही तुमच्या पद्धतीने आन्सर द्यायचे, बघू पुढे काय होईल ते होईल. तुम्हाला अल्किन दिलाय, मी ते एक अल्किन दिला. आपलं टार्गेट काय बनवायचंय, मोनोहायड्रिक अल्कोहोल. अल्कोहोल, म्हणजे आपल्याला OH बनवायचा आहे. एक कॉमन सेन्स आहे की इथं तुम्हाला कोणताही OH दिलेला नाहीये. तुमच्या डोक्यात पहिलं काय येतं जर OH ऍड करायचं असेल तर पहिलं ऑप्शन काय, वॉटर. ऑक्सिडेशन. साधं सिंपल ठेवा, रिएजंट नाही माहिती अजून तुम्हाला, एक साधं सिंपल, मला तिथं OH पाहिजे, मग तुमच्या डोक्यात कोणता साधा सिंपल ऑप्शन येतो, वॉटर. ठीक आहे, मग वॉटर मधला OH ऍड करायचा, म्हणजे आपण वॉटर ऍड करतो डबल बॉन्डवर. कोणता रूल आहे हा, पहिल्या चॅप्टर मध्ये झालेला, मार्कोनिकॉप्स रूल. डबलचा सिंगल. हा, मग आता 1 2 3 कोणत्या कार्बनला OH देऊ, सेकंड. ज्याला जास्त हायड्रोजन त्याला काय द्यायचे, हायड्रोजन. ज्याला कमी हायड्रोजन त्याला निगेटिव्ह ग्रुप द्यायचा. निगेटिव्ह कोण आहे, OH. तो हा कंपाऊंड इथं आलेला आहे, एकच OH आहे, म्हणजे कोणता आला आपला, मोनोहायड्रिक. आणि आन्सर बरोबर आहे का बघा, आहे. पाठ करायची गरज आहे का, नाही. ओके. तुम्हाला विचार करायचा फक्त, अरे आपल्याकडे हे आहे, हे बनवायचे, मग काय झालं, डबलचा काय झाला, सिंगल, आणि नवीन ग्रुप कोणता आला, OH. हे असं आठवल्या क्लिक झालं पाहिजे. अच्छा, मार्कोनिकॉप्स रूल आहे. मार्कोनिकॉप्स मध्ये काय ऍड करतो आपण डबल बॉन्डवर, वॉटर. कळलं सगळ्यांना? बरं, 2 मिनिटात. चला पुढची रिॲक्शन जी दिली ती बघू आता. मी इथे एक स्ट्रक्चर काढतो, तुम्ही मला सांगायचं काय करायचं. डबल बॉन्ड आहे, याच्यावर मी XYZ नावाची काहीतरी रिॲक्शन केली, पहिला चेंज. डबलचा काय झाला, सिंगल. दुसरा चेंज, ज्या ठिकाणी डबलचा सिंगल झाला तिथं जोडलं OH. या रिॲक्शनचं नाव काय, आठवतंय? अँटी मार्कोनिकॉप्स रूल आहे, बरोबर आहे. मी रिॲक्शनचं नाव विचारलं, अजून एखादी आहे माहिती, हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशन. मग हायड्रोबोरेशनचा रिएजंट काय, BH3 कॉमा कोणता, THF. आणि दुसरा काय, H2O2 ऑब्लिक कॉमा NaOH. ठीक आहे. सो मी काही न बघता पण लिहू शकतो, आणि कोणतरी आता म्हटलं अँटी मार्कोनिकॉप्स रूल, तो पण चालेल. मग वॉटर बरोबर तुम्हाला काय ऍड करायला लागेल, H2O2 पर ऑक्साइड. ठीक आहे. सो थोडक्यात असंच, हा कंपाऊंड सेम, ऍड काय केला, H2O, पण त्याच्याबरोबर काय ठेवला, पर ऑक्साइड. त्यामुळं तुम्हाला प्रॉडक्ट भेटला हा. कळलं एवढं? चला, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे का, चेक करा. आलं करेक्ट? ठीक आहे. तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं मी, काय करायचंय तुम्हाला, रिएजंट लिहून ठेवायचे. हा, नाव लिहून ठेवा, काय काय करतो आपण ते. पुढं
बरं, कोणाला त्या arrow कडे बघून रिएक्शनचं नाव आठवतंय? बोला, ही कोणती रिएक्शन आहे? सर वर ऑक्झिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. काही जणांचं लक्ष इथे वाटतं, वरती नाव दिले बरोबर ना. ऑक्झिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन या रिएक्शन मध्ये मार्कोनिकॉप्स करतात की अँटी मार्कोनिकॉप्स? मार्कोनिकॉप्स करतात. सो तुमच्या समोर आन्सर आहे. सो थोडक्यात काय की अल्कोहोल तयार होतो याच्यापासून आणि एकच OH आहे. एक OH म्हणजे कोणता टाईप झाला? मोनोहायड्रिक. ठीक आहे. पुढे आता RX म्हणजे कोणता? अल्किलालाइड. इथं काय वापरलं? ॲक्वियस KOH. डेल्टा प्लस डेल्टा मायनस करा की X म्हणजे डेल्टा निगेटिव्ह, R इज अ डेल्टा पॉझिटिव्ह. KOH मधला निगेटिव्ह कोण आहे? OH. OH चा अटॅक कुठे होणार? पॉझिटिव्ह. बाहेर कोण जाणार? X. नाही समजलं वाटतं. इकडे बघा. समजलं सर. समजलं? नाही सर. हा, त्यामुळेच बोललो मी. क्लोरीनचा चार्ज बोला. डेल्टा मायनस. डेल्टा मायनस. शेजारच्या कार्बनचा डेल्टा प्लस. प्लस. ॲक्वियस KOH. सो KOH मधला OH वर चार्ज कोणता? निगेटिव्ह. निगेटिव्हचा अटॅक कुठे झाला? पॉझिटिव्ह. आणि लिव्हिंग ग्रुप कोणता आहे? सो त्या ठिकाणी क्लोरीनची जागा कोणी घेतली? OH ने. सो हे का केलं मी असं? कारण इथं काय लिहिलंय? ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे कोणत्या टाईपच्या रिएक्शन असतात? सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन म्हणजे एकाची जागा दुसरा घेतो, म्हणून इथं OH आला तो एकच आला, म्हणून कोणता झाला? मोनोहायड्रिक. समजलंय? येस सर. ठीक आहे, ते खालचं नंतर बघू. 4 नंबरचा आधी आता वरचं मला बघायचं. तुमचं कशी काय केलं आपण? केमनोफोर वापरून ऑक्सिडेशन. सो आता कार्बोनिल कंपाऊंड जो आहे त्याचं तयार झालं अल्कोहोल. तर प्रोसेस कोणती झाली? रिडक्शन. हे कोण करतं? खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. सो LiLH4, NaBH4, NaETOH आणि Na वगैरे वगैरे. तुम्हाला याच्यातला कोणता ओळखीचा कॅटलिस्ट वाटतोय? हा झाला होता का आपला? येस नो? असं ते झालं का? H2Na घेतलं ना आपण? झाला होता ना? झाला सर. हे दोन झाले का? LiLH4, NaBH4? NaBH4 झाला सर. LiLH4 नाही झाला. बरं ठीक. तुम्हाला ते लिहून दिलं का? माझ्या लक्षात नाही. चला लिहून देतो. हे नीट लिहून घ्या. LiLH4, NaBH4 काय करतो ते. चला तुम्ही मला कार्बोनिल कंपाऊंड सांगत जा. कार्बोनिल असलेला फंक्शनल ग्रुप कोणता? साधा सोपा एकदम. दोन्ही R असतात, त्याला काय म्हणतात? अल्डिहाइड का कीटोन आहे? कीटोन. जर मी असं लिहिलं तर अल्डिहाइड. ठीक आहे. त्याच्यानंतर मी समजा असं लिहिलं तर कोणता? एस्टर. OH केला तर ऍसिड. हा कोणता आहे? अमाइन की अमाइड? ठीक आहे. चलो बघा आता. सो इथं हे जे पहिले दोन रिएजंट आहे, इथं तुम्ही काय वापरला आणि इकडचं आधी घेऊ. हे सगळेच्या सगळे तुमचे जे फंक्शनल ग्रुप आहे सगळेच्या सगळे, त्याच्यावर जर तुम्ही वापरला LiAlH4, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, त्याला असं पण लिहितात LAH म्हणून शॉर्टकट मध्ये. तर सगळ्यांचं कशामध्ये कन्व्हर्जन करतो तू? हा कोणता फंक्शनल आहे? अल्कोहोल. फक्त अमाइडचा अमाइन करतो. सो या ठिकाणी तुम्हाला भेटतो RNH2 समजा.
ठीक आहे. आणि जर तुम्ही वापरला NaBH4, इथं असं लिहितो, तिथं जागाच नाही राहिलेली आहे ना, असं लिहायला लागेल. कसं करायचं, इथं करू NaBH4, त्या दोघांसाठीच बरं का, वरची दोघ, तर त्याचा हा काय बनवतो अल्कोहोल. म्हणजे सांगायचं काय, NaBH4 ची रेंज कमी, तो फक्त दोघांवर रिएक्शन देतो, अल्डिहाइड आणि कशावरती, कीटोन. आणि LiLH4 कोणावर देतो, अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, एस्टर, अमाइड सगळ्यांवर देतो. ओके, सो हे तुम्हाला फायनली एका ठिकाणी लिहून दिलं सगळं. सो इथं बघा, कार्बोनिलचा तयार झाला अल्कोहोल, अल्कोहोल केलं कुणी, LiLH4, NaBH4, आणि हा कोणता रॅनिनिकेल, हा पण चालतो NaETOH. ठीक आहे, पुढे जाऊ. आपण सुरू केले आता कोणतं, रिडक्शन. नेक्स्ट, बाकी त्यांनी इथं मी जसं व्हाईट बोर्डवर घेतलं तसे काही एक्झाम्पल दाखवले. सो हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, अल्डिहाइड. अल्डिहाइड वरती LiLH4 काय देतो, बोला, अल्कोहोल. अल्कोहोल. आणि कीटोन वरती पण LiLH4 काय देतो, अल्कोहोल. अल्डिहाइडचा भेटतो प्रायमरी आणि कीटोनचा काय भेटतो, सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. देन हे आता मी लकीली तेच काढलं होतं तिकडे बघा, LiLH4 नाही, हेच होतं. LiLH4 काय देतो इथं, अल्कोहोल. इथं पण देतो अल्कोहोल. फक्त सॉल्व्हंट मध्ये जर डी असेल, डी म्हणजे काय माहिती का, तुम्ही असं ऐकलंय का, हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम वगैरे. येस सर. हा, सो जर तुम्ही ड्यूटेरियम वापरला ऍज अ सॉल्व्हंट म्हणून, तर तो इथं ऍड होतो. जर तुम्ही ड्यूटेरियम वापरला NaBH4 च्या ठिकाणी वापरला NaBD4, तर तो इथं भेटतो. लोकेशन मध्ये फरक झालेला आहे. ज्यावेळेस सॉल्व्हंट असतो तो सोल्युशन मध्ये जास्त अवेलेबल असतो. सो आपण नेहमी करतो ना, O- चा काय होतो, आपण नेहमी काय करतो, O- चा OH. पण आता सोल्युशन मध्ये H नाही, मग त्याची जागा कोण घेणार, D. समजलं का, परत सांगू, समजलं सर. बर. ओके, आता हे तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं, हे माहिती होतं, हे आता सांगितलं. खालची जी रिॲक्शन आहे ना, ती एक खास त्यांनी एक्झाम्पल दिले, कारण त्यांना एक पॉइंट सांगायचा आहे तिथं, पण त्यांनी तिथं लिहिलं काहीच नाहीये. तो आपण बघू आता. परत एकदा तुम्हाला विचारतो, LiAlH4 हा ऑक्सिडेशन करतो का रिडक्शन करतो, रिडक्शन. रिडक्शन. मग रिडक्शनची डेफिनेशन तुमच्या हिशोबाने काय असते, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन. हायड्रोजन प्लस होतात आणि मायनस काय होतात, ऑक्सिजन. ठीक आहे. बरं, ते दरवेळेस असं झालंच पाहिजे असं काही नाही, आयदर हायड्रोजन ऍड होतील, ऑक्सिजन मायनस होतील, काहीतरी होईल. मग सध्या आता इथं बघा, LiLH4 हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, अल्डिहाइड. अल्डिहाइड वरती LiLH4 काय देतो, अल्कोहोल. अल्कोहोल. पण इथं डबल बॉन्ड पण होता, डबल वर हायड्रोजन ऍड केल्यावर डबलचा काय होतो, सिंगल. पण तसं झालं नाही. मग त्यांना असं सांगायचंय, हा जो रिएजंट आहे हा सिलेक्टिव्ह आहे, तो फक्त एकाच ठिकाणी रिॲक्शन देतो, दुसऱ्या ठिकाणी देत नाही. सो हा पॉइंट फक्त तिथं मेन्शन करायचं त्यांना. समजलं काय सांगायचं ते, येस सर. लागलंच तर याचं स्ट्रक्चर मी साईडला काढून दाखवतो बघा, CH3 CH2 CH2. याला कोणती सिस्टीम म्हणतात बघा, हा फंक्शनल ग्रुप आहे. हा, त्याच्या पुढचा कार्बन अल्फा असतो, त्याच्या पुढचा बीटा असतो. त्याचं नाव आहे अल्फा कॉमा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड सिस्टीम म्हणा, अल्डिहाइड पण सोडून द्या. जर असा कंपाऊंड असेल तर त्याच्या जवळ आहे ना, जस्ट जवळ आहे, तर त्यांनी या डबल बॉन्डला काहीच न करता याच्यामध्ये चेंज केलेला आहे. सो दॅट इज अ LiLH4. समजलं? येस सर. नेक्स्ट, इथं वापरला डायल्यूट H2SO4. करून बघू. ROR असा एक ग्रुप आहे आणि तिथं डायल्यूट H2SO4 वापरला. बरेच जण कन्फ्युज होतात, पण आता H2SO4 तर काही दिसतच नाहीये, पण डायल्यूट आहे. डायल्यूट कशाच्या प्रेझेन्स मध्ये होतं, वॉटर. वॉटर. म्हणजे ऍक्च्युली तिथं वॉटर ऍड होतं, म्हणजे काय होणार,
वॉटर आहे HOH. ऑक्सिजन कोणाला पिकअप करणार? हायड्रोजन. म्हणजे स्ट्रक्चर काय आलं? ROR, याला H आला, आणि ऑक्सिजनचे 3 बॉन्ड म्हणजे चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. हे समजतंय ना कसं झालं ते? येस नो? आवाज येतोय? Yes, sir. Yes. लाईट गेली ना, त्यामुळे डिस्कनेक्ट झाला. अच्छा, इथलं सगळं रिमूव्ह झालं. मी जे तुम्हाला दाखवतो ते मेकॅनिझम आहे. सो मेकॅनिझम समजून घ्या. जर कळत नसेल तर लगेच विचारून घ्या, कारण ते कोणत्या बुक मध्ये नसतं, असं ते समजूनच घ्यायला लागतं. आपण इथून सुरुवात केली. काय घेतला? ROR. मेकॅनिझम नाही समजलं तर प्लस मायनस शोधायचा. वॉटर मध्ये प्लस H असतो, निगेटिव्ह काय असतो? OH. ऑक्सिजन वरती लोन पेअर असती. लोन पेअरचा चार्ज पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? Negative. लोन पेअरचा चार्ज कोणता? निगेटिव्ह. ओके. निगेटिव्ह कोणाला घेणार? H, कारण तो स्वतः पॉझिटिव्ह आहे. मग ROR हे आधी होता, पण त्याला नवीन कोणता ग्रुप आला? H. ऑक्सिजनचे बॉन्ड नेहमी 2 असतात, एक जास्त आला म्हणजे प्लस, म्हणून साइन पण कोणता आलं? प्लस. पण हा ग्रुप अजून तिथंच राहिला ना. OH वर चार्ज कोणता आपल्याकडे? Negative. निगेटिव्ह. मग आता काय झालं माहिती का? ऑक्सिजनचे 3 बॉन्ड नाही होत, त्यामुळे एक बॉन्ड काय होणार? इथला तुटला. मग R जो आहे त्याचा बॉन्ड कमी झाल्यावर R वर चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह कोणाला अटॅक करणार? पॉझिटिव्ह. मग तयार काय झाला? R ला काय जॉईंट झाला? OH. सो असं दोनदा झालं, म्हणून इथं अल्कोहोल तयार झाला. समजतंय का? Yes, sir. दाखवलं फक्त तुम्हाला. तुम्ही पेपरला कसं करायचं? आता बघा, हे स्ट्रक्चर घ्या. कोणता पण इथर दिला तुम्हाला, कोणता पण इथर असा जरी दिला, तर तुम्ही एक लक्षात ठेवायचं की आपल्याला या साईडला एक अल्कोहोल भेटतो आणि या साईडला एक अल्कोहोल भेटतो. डाव्या साईडला किती कार्बन आहे आपल्याकडे? इथे एक CH3, आणि पुढे काय जोडणार? OH. उजव्या साईडला किती कार्बन आहे बोला? 2. म्हणजे तो कसा तयार होणार? CH3 CH2, आणि त्याच्या पुढे आला OH. एवढं सिंपल आहे. अजून एखादा घेऊन बघू. समजा मी असं स्ट्रक्चर काढलं, इथं काढलं O, इथं असं स्ट्रक्चर काढलं, तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की लेफ्टला इथं काय भेटणार तुम्हाला? अल्कोहोल ग्रीन कलर मध्ये, आणि राईटला तुम्हाला हा अल्कोहोल भेटणार जो ब्ल्यू कलर मध्ये. ठीक आहे. प्रॉडक्ट कसं काढू सांगा आता? 1 2, त्याला पुढे काय जोडलं? OH, आणि राईटला हा आहे तसा, आणि याला जोडलं OH. सो 2 अल्कोहोल भेटले. हा ओरिजिनल कंपाऊंड कोणता होता? इथर. त्याच्यापासून 2 अल्कोहोल भेटले, कारण आपण डायल्यूट काय वापरला तिथं? H2SO4. ओके. क्लिअर आहे आता एवढं? Yes, sir. ठीक आहे. बाकीचे आवाज का नाहीत तुमचा? समजलं का नाही? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. ठीक. Yes, sir. ओके ओके ओके. नेक्स्ट. लकीली लाईट आलेली आहे. पुढे आता आपण काय बनवतोय? Alcohol. अल्कोहोल.
ठीक. अल्कोहोल आता आपल्याला बनवायचा बाय रिडक्शन. मग अशी झालेलं बघा, एखादी गोष्ट तुम्ही रेफरन्स बुक मधून केली ना, तुम्हाला परत परत बघायची गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल, मग अशीच मी सांगितलं रिडक्शन करणारे दोन होते, NaBH4 आणि दुसरा कोणता, LH4. हा ऍसिड आहे, हा एस्टर आहे, आणि तुम्ही मग अशीच बघितलं या दोघांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, अल्कोहोल. येस नो बघितलं ना. Yes, sir. Yes, sir. ऍसिडचा अल्कोहोल होतो आणि एस्टरचा पण काय होतो, अल्कोहोल. आणि याचं नाव आहे असाइल क्लोराइड, याचा पण होतो अल्कोहोल. सो थोडक्यात परत एकदा की तुमच्याकडं अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, एस्टर आहे, ऍसिड आहे, अमाइड आहे, आणि आता एक नवीन भेटला कोणता, असाइल क्लोराइड. या सगळ्यांवर LiLH4 काय देतो, Alcohol. अल्कोहोल. मग बाकी काही बघायची गरजच नाही आपल्याला, हे आपल्याला करता येईल. मग पुढचा बघू. आणि मग असे आपण घेतलं ना, आपण अमाइडचं कन्व्हर्जन कशात झालं, Amine. 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 ठीक आहे. तर आपलं याच्या आधी झालेलं आहे. ओके, बाकी खाली मेकॅनिझम दिसतंय एस्टर हायड्रोलिसिस.